जळगाव जिल्ह्यातील पारोरा, एरोंडल, धरणगाव आणि भडगावमधील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभाव द्या अशा विविध मागण्यांचा आक्रोश जळगाव जिल्ह्यातील एरोंडल येथे करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत रास्ता रोको केला. शेतकऱ्यांसह व महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या सर्व महिला, युवती आणि शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा व कापूस फेकून राज्य सरकारचा निषेध केला. सरकारच्या मनमानी कारभार व आडमुठ्या धोरणाविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्याकडून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकरी हा स्वस्थ बसणार नाही, असा गंभीर इशाराही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारला दिलाय. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एरोंडलच्या तहसीलदार सुमित्रा चव्हाण यांना निवेदन दिले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली अभिमान हाटकर, विनोद चौधरी, प्रदीप हाटकर, शांताराम पाटील, आशा पाटील यांच्यासह सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेच्या माध्यमाने आज आम्ही इथे एरोंडोलला रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे पहिली मागणी, नाफेडच्या माध्यमाने कांदा उत्पादकांना कमीत कमी 35 रुपये क्विंटल कांदा हा घेतला गेला पाहिजे. आणि दुसरीची मागणी, कापसाला 7,000 रुपये जास्तीत जास्तचा हमी भाव आहे, परंतु मार्केटमध्ये 5,500-6,000 पर्यंत कापूस घेतला जातोय. आणि या वर्षाला बोंडअळीचं प्रमाण वाढल्यामुळे कापसाचा पूर्णतः सत्यानाश झालेला आहे. शेतकऱ्यांना कापूस परवडत नाहीये, कांदा परवडत नाहीये. त्याच्यामुळे कांद्याला नाफेडच्या माध्यमाने 35 रुपये भाव मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर कापसाला 7,000 रुपये हमी भाव अधिक 8,000 रुपये पूरक अनुदान शासनाने घोषित करावे, ते शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावरती ट्रान्सफर करावेत. त्याच्यासोबत तिसरीची मागणी, जे निर्यात बंदीची लावलेली आहे ती निर्यात बंदी उठवण्यात यावी. त्यासोबत चौथीची मागणी आमची ती म्हणजे या पारोळा, एरोंडोल, धरणगाव, भडगाव या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची 1 रुपयाची रक्कम मिळालेली नाहीये. तरी या आंदोलनाच्या माध्यमाने आवर्जून सांगायचं वाटतं की या वर्षाला कापसाचा सत्यानाश झाला, कांद्याचा सत्यानाश झाला. कमीत कमी आम्हाला पीक विम्याची तरी रक्कम तुम्ही मिळू द्या. आणि जर ते देत नसाल तर आम्हाला 100 ml एंडोसल्फान फ्रीमध्ये द्या. आम्ही सर्व कुटुंब आम्हाला स्वतःला संपून घेऊ. हे थोडं स्वीट पॉइझन, स्लो पॉइझन देण्याचं काम शासन आम्हाला दररोज करतंय. त्यापेक्षा एकदाच आम्हाला संपून टाका आणि तुम्ही तुमच्या कामाला मोकळे व्हा. आज हेच सांगावं वाटतं. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, जळगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.